आकर्षणाची कला ही काही फक्त शब्दांची किमया नाहीये. नाही, ही तर एक अशी जादू आहे जी थेट थेट हृदयाला जाऊन भेटते. आणि आज आपण याच कलेमागचं रहस्य उलगडणार आहोत. एक विचार मनात येतो, काय होईल जर महान प्रेमकथांची सुरुवात एखाद्या परफेक्ट लाईनने नाही, तर धैर्याच्या एका छोट्याशा अपूर्ण क्षणाने झाली तर? हा प्रश्न मनात ठेवा, कारण आजची आपली कहाणी बरोबर याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे. एक अशी कहाणी जी एका अगदी अनपेक्षित क्षणी सुरू झाली आणि तिने प्रेमाचे सगळे नियमच बदलून टाकले. तर आज आपण एका अशा माणसाची खरी गोष्ट पाहणार आहोत, ज्याने आपलं संपूर्ण करिअर ह्याच एका क्षणावर आधारलेल्या कसोटीवर उभं केलं. एका क्षणाच्या धैर्याने त्याने फक्त स्वतःचंच नाही, तर अनेकांचं आयुष्य बदलून टाकलं. तर मग सुपरमार्केटमधली भेट. चला, या कहाणीत आपण आणखी खोलवर जाऊया. गोष्ट आहे बोल्डर, कोलोराडोमधल्या एका सुपरमार्केटची, जिथे एक अगदी साधा, सामान्य दिवस एका अविस्मरणीय क्षणात बदलणार होता. त्याचं म्हणणं होतं, खरं सांगतो, तो क्षण अगदी स्लो मोशनमध्ये घडल्यासारखं होतं. ती माझ्याकडे बघून हसली, मी तिच्याकडे बघून हसलो. ह्या माणसाचं नाव डेव्हिड वायगंट. तो नुकताच मसाज करून बाहेर पडला होता. केस विस्कटलेले, अंगाला तेल लागलेलं, आणि अशाच अवस्थेत त्याची नजर पडली एका स्त्रीवर. आणि त्या एका नजरेत, त्या एका हसण्यात एक वेगळीच जादू होती. आता बघा, त्याच्या मनात काय चाललं होतं. एकीकडे संकोच, कारण अंगाला तेल लागलेलं, केस विस्कटलेले, म्हणजे पुढे न जाण्यासाठी हजार कारणं होती. पण मग त्याने एक निर्णय घेतला. तो गाडीपर्यंत गेला, मागच्या सीटवर बसलेल्या आपल्या कुत्र्याकडे पाहिलं आणि भीतीवर मात करण्याचा निर्णय घेतला. तो दुकानात परत गेला, फक्त एक खरं वाक्य बोलण्यासाठी. तो परत दुकानात गेला, तिच्यासमोर उभा राहिला आणि थोडं अडखळतच म्हणाला, मी इथे येऊन तुमच्याशी बोललो नसतो तर रात्रभर स्वतःला दोष देत राहिलो असतो. बघा, त्याच्या शब्दात काहीही बनावटपणा नव्हता. होती ती फक्त एक प्रामाणिक, खरी भावना. आणि तिचं उत्तर काय होतं माहितीये? ती म्हणाली, तुम्ही परत आलात याचा मला खूप आनंद झाला. त्या रात्री ते दोघं संपूर्ण वेळ एकत्र होते. बघा, त्या एका क्षणाच्या धैर्याने एका सुंदर नात्याची सुरुवात झाली. हेच तर सिद्ध होतं की प्रामाणिकपणा हेच खरं आकर्षण आहे. ही कथा जर मनाला कुठेतरी स्पर्श करून गेली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आपला पाठिंबा दाखवा. अशा कथांमध्ये एक वेगळीच जादू असते, नाही का? पुढे काय होतं तर डेव्हिडचा हा अनुभव फक्त त्याच्यापुरताच मर्यादित नाही राहत. हा वैयक्तिक अनुभव पुढे जाऊन एक सार्वजनिक घटना बनतो. पाहूया कसं ते. तर मग त्याचा हा जो वैयक्तिक शोध होता तो लवकरच रात्रीच्या रेडिओ कार्यक्रमातून लोकांसमोर आला. साधारण 1998 सालची गोष्ट आहे. डेव्हिडने आपला सुपरमार्केटमधला अनुभव घेतला आणि तो रेडिओवर आणला. तो लोकांना आकर्षणाच्या कलेबद्दल सांगू लागला आणि बघता बघता तो रेडिओवरचा एक प्रसिद्ध आवाज बनला. त्याला एक नाव मिळालं, फॅन्टसी मॅन. तो काय करायचा तर तो रेडिओवर एक अशी व्यक्तिरेखा साकारायचा जी महिला कॉलरच्या मनातल्या खोल इच्छा ओळखून त्यांच्यासाठी थेट लाईव्ह लैंगिक कल्पना म्हणजे फॅन्टसीज तयार करायचा. 7 वेगवेगळ्या रेडिओ स्टेशन्सवर तो महिला कॉलरसाठी त्यांच्या कल्पनेनुसार कथा तयार करायचा. एक असं जग जिथे त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायचा. त्याचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे. तो म्हणतो, स्त्रिया अक्षरशः माझ्या आवाजाच्या तालावर हवेतच स्वतःला उत्तेजित करायच्या. आता हे ऐकायला कदाचित धक्कादायक वाटेल, पण हेच त्याच्या कामाचं स्वरूप होतं. तो शब्दांच्या माध्यमातून थेट थेट मनाला स्पर्श करायचा. त्याचा भर शारीरिकतेपेक्षा जास्त मानसिक उत्तेजनेवर होता. कल्पनेचा एक धडा. पण ही फॅन्टसी मॅनची पद्धत नक्की होती तरी काय? चला, एका उदाहरणातून समजून घेऊया. तर त्याची पद्धत होती स्त्रीच्या कल्पनाशक्तीला थेट स्पर्श करणं. याच्यासाठी फेडेक्स ड्रायव्हरची गोष्ट लक्षात घेऊया. ह्यूस्टनची एक महिला कॉलर होती. ती तिच्या कंटाळवाण्या आयुष्याबद्दल सांगत होती. आता पाहूया डेव्हिडने तिच्या कल्पनाशक्तीचा वापर करून एका अगदी सामान्य क्षणाला कसं विलक्षण बनवलं. तर झालं असं की त्या महिलेला तिच्या फेडेक्स ड्रायव्हरबद्दल एक आकर्षण होतं. डेव्हिडने बरोबर तीच हेरलं. त्याने तिच्या मनातल्या त्याच आकर्षणाचाच वापर केला. त्याने एका अगदी सामान्य क्रियेला म्हणजे पॅकेजसाठी सही करण्याला एका कामुक निरीक्षणात बदललं. त्याने अगदी सूचक भाषेचा वापर केला, जसं की माझ्या पॅकेजला स्पर्श करा, जसा तुम्ही तुमच्या पॅकेजला करता. असं बोलून त्याने तिला तिच्या इच्छा अनुभवण्याची, त्या स्वीकारण्याची परवानगी दिली.
पण मग एक प्रश्न उरतोच की स्पर्शापेक्षा एक कथा अधिक शक्तिशाली का होती? डेव्हिडने हेच तर सिद्ध केलं की खरी उत्तेजना शरीरात नाही तर मनात सुरू होते. कल्पनाशक्ती हेच आकर्षणाचं सर्वात प्रभावी साधन आहे. खरंच कल्पनाशक्तीची ही ताकद किती अद्भुत आहे नाही का? आणि अशा कथा अधिक लोकांपर्यंत पोचाव्यात असं वाटत असेल तर आपले लाईक्स आणि शेअर्स खूप मदत करतात. त्यामुळे आपला पाठिंबा नक्कीच दाखवा. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? मन हेच एक कामोत्तेजक कसं असू शकतं? या संपूर्ण कथेतून आपल्याला नक्की काय शिकायला मिळतं? चला पाहूया. डेव्हिड वायगंडचं एक महत्त्वाचं वाक्य आहे. तो म्हणतो, बहुतेक पुरुषांना हे समजत नव्हतं की तिचं मन कसं उत्तेजित करावं आणि तिच्या मनात कुतूहल कसं निर्माण करावं. आणि हेच तर आकर्षणाचं खरं रहस्य आहे नाही का? अनेक पुरुष शारीरिक आकर्षणावर लक्ष केंद्रित करतात, पण ते हे विसरतात की स्त्रीचं मन जिंकणं त्याहून कितीतरी अधिक महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच अंतिम धडा हाच आहे की खरं आकर्षण ही कल्पनाशक्तीची एक कला आहे. याचा अर्थ काय? तर आकर्षण म्हणजे फक्त दिसणं किंवा बोलणं नाही. ते आहे दुसऱ्या व्यक्तीच्या मनात एक असं जग निर्माण करणं, एक अशी जागा जिथे त्यांना सुरक्षित वाटेल, महत्त्वाचं वाटेल. तर मग एक शेवटचा प्रश्न उरतोच. आजच्या या इन्स्टंट कनेक्शनच्या जगात, जिथे सगळं काही इतकं झटपट मिळतं, अशा वेळी आपण कल्पनेची, फॅन्टसीची ही कला विसरून तर नाही ना गेलो? एकमेकांच्या मनात डोकावून पाहण्याची आणि कल्पनेने एकमेकांना जिंकण्याची कला आपण खरंच विसरत चाललो आहोत का? यावर विचार करायला हवा.